नमस्कार. संत रविदास वार्ता न्यूज प्रतिनिधी जय हरी बांगरे. आज आलेलो आहोत आपण पैठणमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर जे चर्मकार बांधव आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा आपलं नाव सांगा. माझं नाव शांतीलाल नंदलाल बाखरे. थोडं जोरात बोला. शांतीलाल नंदलाल बाखरे. किती वर्षापासून आपण हा व्यवसाय करत आहात? मला 35 वर्ष झाली. तब्बल 35 वर्षापासून आपण हा व्यवसाय करत आहात. पैठण शहरात चर्मकार बांधवांसाठी कायमस्वरूपी स्टॉल किंवा गटाई जागा का उपलब्ध नाही? 2-4 वेळेस फॉर्म भरले पण आम्हाला काही त्याचं काही उपलब्ध झालेलं नाही. समाज कल्याण विभागाकडून किंवा नगर परिषदेकडून काही मदत योजना किंवा स्टॉल आपणास मिळालेला आहे काय? नाही. आपण अर्ज दिला होता. अर्ज दिलेलो म्हणजे आपण मागणी करूनही आपल्याला अद्यापही कुठला लाभ मिळालेला नाही. साहेब तुम्ही आमचं व्हिडिओ नका घेऊ, आम्हाला टप्प्या द्या. शासनाने टप्प्या द्यायला पाहिजे. पावसात मरण होते, आमचे मरण होते. छत्र्यात वार आला तर पळून जाते. यासाठी कल्याणच्या आम्हाला टपरी पाहिजे. आम्ही नाल्यावर हे ढाका पाणी जातं, पाणी वरून पाणी कसं काय? हो. काय नाव दादा आपलं? शिवाजी बबन भवरे. काय कुठल्या परिस्थितीमध्ये काम करताय आज? हे आता असं बसावं लागतं आम्हाला. बरं. पाऊस पाण्यातच काम करावं लागत असतं. टपरीची व्यवस्था नाही केली? व्यवस्था काहीच नाही. त्यांनी आलं आमच्याकडे त्यानं सर्व देईन होते. पाऊस पाणी जर आलं तर आम्हाला चिखलामध्ये बसावं लागत आहे. या पेटीवर बसतो आम्ही. आणि छत्र्यामध्ये सुद्धा पाणी घुसत आहे. फार पाणी खूप होते. पावसाळ्यात आपल्या या कामावर काय दुष्परिणाम होतात? उत्पन्नावर किती प्रभाव पडतो? कामच करता येत नाही ना सर. मग आपली शासनाकडे मागणी काय आहे? शासनाने जर आमच्याकडे पाहिलं तर जर काहीतरी नियोजन आमच्याकडून काढायला पाहिजे होतं. जसे टप्प्या हे देत होते ते त्याने द्यायला पाहिजे. या ठिकाणच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना आपण निवेदन किंवा या विषयावर काही अर्ज वगैरे काही दिले होते का? दिले भरपूर दिले. त्यांना सर्वे सुद्धा करून गेले ना. त्यांना दरबारले ते सर्वे करून जातात. आता देऊ म्हणतात, नंतर देऊ म्हणतात. पण काय ते आमच्याकडे दुर्लक्ष करून टाकतात ते. आणि याच्याशिवाय आम्हाला दुसरं काही पर्याय नाही ना. संत रविदास वार्ता न्यूज प्रतिनिधी जय हरी बांगरे, पैठण.